जय भीम, नमो बुद्धाय। मी आपल्या सर्वांना एक माहिती देण्यासाठी लाईव्ह आलेलो आहे। उद्या दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 68 फाउंडेशन डेच्या अनुषंगाने, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 30 सप्टेंबर 1956 या दिनी दिल्ली या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती की मी आज माझा शेड्यूल कास्ट फेडरेशन हा जो पक्ष आहे तो बरखास्त करतोय आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली असं मी जाहीर करतोय। 30 सप्टेंबर जवळ येत चाललेला आहे आणि त्या अनुषंगानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन आम्ही 68 वर्धापन दिन हा अमरावती या ठिकाणी, हा वर्धापन दिन बीड या ठिकाणी 30 तारखेला आम्ही करणार आहोत। तर 22 सप्टेंबर रोजी अमरावती या ठिकाणी आम्ही या वर्धापन दिनाच्या निमित्तानं संविधान बचाव आणि आरक्षण हक्क परिषद ही आयोजित केलेली आहे। या परिषदेला आपण सगळ्यांनी उपस्थित राहण्याकरिता मी आपल्या सगळ्यांना आमंत्रण देत आहे। आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची टीम, भारतीय बौद्ध महासभेची टीम ऑलरेडी त्यामध्ये अमरावतीच्या लोकांना त्यांनी आमंत्रित केलेलं आहे, परंतु माझ्या माध्यमातून अमरावतीच्याही सहित इतर जिल्ह्यातल्याही लोकांना मी हे आमंत्रण देतोय की ज्यांना शक्य आहे मोर्शी रोडवर सांस्कृतिक भवन या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून हा कार्यक्रम पार पडेल। या कार्यक्रमाचे मुद्दे जसं आज आपण बघतोय की जो विषय आंदोलनाचा नाही त्या विषयालाही आंदोलन मोठ्या प्रमाणात बीजेपी प्रायोजित माध्यमातून सुरू आहे, परंतु जे मूळ मुद्दे आहेत त्याच्यावर कोणीही बोलायला तयार नाही। कोणी जे आज विरोध करतायत, रस्त्यावर धरणा प्रदर्शन करतायत, त्यांनी एकदाही सांगितलं नाही की वन नेशन वन इलेक्शनवर त्यांचा काय स्टँड असणार आहे। तर हे वन नेशन वन इलेक्शन काय प्रकार आहे? एकाच तारखेला भारतामध्ये सगळ्या लोकसभेचे आणि सगळ्या विधानसभेच्या, महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटक एकाच तारखेला या इलेक्शन्स उरकून घ्यायच्या आणि 5 वर्ष कुणाकडेही भिरकायचं नाही असा हा कायदा, याला संमती काल परवा झालेली आहे। याच्यावर कोणीही आवाज उठवलेला नाही। त्यानंतर देशाचे प्रधानमंत्री म्हणजे कार्यपालिकेचे एक हेड आणि एक न्यायपालिकेचा हेड, जी आचारसंहिता आहे, देशाची आचारसंहिता आहे, त्या आचारसंहितेमध्ये या दोघांनी कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमातही भेट यांची होता कामा नये असा हा आचारसंहितेने घालून दिलेला नियम असतानाही या देशाचा प्रधानमंत्री या देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या घरी जातो आणि आरतीमध्ये तो सामील होतो। तर ही कुठंतरी देशाच्या संविधानाचं उल्लंघन आहे, लोकशाहीचं उल्लंघन आहे आणि म्हणून देशाचं संविधान वाचवण्याची ही परिषद आम्ही उद्या अमरावतीमध्ये भरलेली आहे। जे मुद्दे आज कोणीही घेत नाहीये, कारण याला कोणीही प्रायोजित करणार नाही आणि म्हणून हे मुद्दे आम्ही लोकांसमोर घेत आहोत की कशा पद्धतीने देशाचं संविधान धोक्यात आहे। न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून मनुस्मृती पुन्हा कसं डोकं वर काढणार आहे, महाराष्ट्रामध्ये पब्लिक सेफ्टी बिल नावाने जो कायदा महाराष्ट्राने केलेला आहे तो किती घातक आहे, हे सगळे एक्सप्लेन करण्यासाठी उद्या अमरावतीमध्ये मी येत आहे। 22 सप्टेंबर 2024 सकाळी 11 वाजता सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती या ठिकाणी आपण सगळ्यांनी हजर राहावं एवढीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान, नमो बुद्धाय।